In that lecture, we are going to discuss about study of crustacean larva, Neopulus larva, Zoea larva, and Megalopod larva. So, what is the crustacean larva? First of all, we discuss about introduction. Crustacean show both direct and indirect development. तर क्रस्टेशियन्समध्ये बोथ डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होते, म्हणजेच ते डायरेक्ट ऑफस्प्रिंगला जन्म देतात किंवा लार्वल थ्रू त्यांची लाईफ सुरू होत असते. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट न्यूली हॅच यंग वन इज व्हेरी सिमिलर टू ॲडल्ट इन जनरल स्ट्रक्चर. तर इनडायरेक्ट डेव्हलपमेंटमध्ये जसं ह्युमन बिंगमध्ये हॅच यंग वन होत असते त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट होत असते. न्यूली हॅच यंग वन इज व्हेरी सिमिलर टू ॲडल्ट इन जनरल स्ट्रक्चर. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट देअर इज अ लार्वल स्टेज विच डिफर फ्रॉम ॲडल्ट इन मेनी फीचर्स. तर इनडायरेक्ट डेव्हलपमेंटमध्ये लार्वल स्टेज असते आणि डिफरंट असते फ्रॉम द ॲडल्ट इन मेनी फीचर्स. अँड ॲक्वायर्स ॲडल्टहूड थ्रू मेटामॉर्फोसिस. आणि ॲडल्टहूड ते ॲक्वायर करते थ्रू डिफरंट चेंजेस, तर त्यालाच मेटामॉर्फोसिस म्हटले जाते. मेनी क्रस्टेशियन्स ऑफ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट विथ व्हेरायटी ऑफ लार्वल फॉर्म्स. तर मेनी क्रस्टेशियन जे आहे ते इनडायरेक्ट डेव्हलपमेंट शोज करते विथ व्हेरायटी ऑफ लार्वल फॉर्म्स. ऑफ दिस लार्वल फॉर्म्स देअर आर 3 इम्पॉर्टन्स. वन्स आर नॉप्युलस, झोई अँड मेगॅलोपा. तर त्या लार्वल फॉर्म्समध्ये 3 डिफरंट लार्वा येत असते. त्यामध्येच न्यूपुलस, झोई अँड मेगॅलोपा लार्वा. सो फर्स्ट न्यूपुलस लार्वा. इट इज द फर्स्ट लार्वा हॅच फ्रॉम द एग्ज इन मोस्ट ऑफ द क्रस्टेशियन्स. तर हा जो न्यूपुलस लार्वा आहे तो फर्स्ट लार्वा आहे जो हॅच फ्रॉम द एग्ज इन दी मोस्ट ऑफ द क्रस्टेशियन्स. तर त्या नॉप्युलस लार्वामध्ये काय आहे? मेडियन आय आहे, एंटिन्यूल आहे, अँटिना आहे आणि मॅन्डिबल्स आहे. इट इज मायन्यूट अँड मायक्रोस्कोपिक, म्हणजेच तो आपल्याला असा दिसत नाही, मायन्यूट आहे आणि मायक्रोस्कोपिक आहे, म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो. त्यानंतर इट इज फ्री स्विमिंग लार्वा. तो स्विमिंग करू शकतो, म्हणजेच फ्री स्विमिंग लार्वा. इट इज ओव्हल अँड एक शेप लार्वा. ओव्हल असते आणि एक शेप लार्वा. द अँटेरियर एंड इज ब्रॉड अँड द पोस्टेरियर एंड इज नॅरो. अँटेरियर एंड जे आहे म्हणजे अप्पर रिजन ते आहे ब्रॉड अँड द पोस्टेरियर एंड इज नॅरो. द बॉडी हॅज 3 रिजन्स. अँटेरियर रिजनला असते हेड, मिडल रिजन ट्रंक अँड द पोस्टेरियर ॲनल रिजन. द बॉडी हॅज 3 रिजन. फर्स्ट हेड, नेक्स्ट ट्रंक अँड दॅट अनदर इज द ॲनल रिजन. द हेड इज अ सिम्पल मीडियन आय ऑन द डॉर्सल साईड. हे दाखवलेलं आहे डॉर्सल साईडला सिम्पल आय. इट हॅज 3 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. द फर्स्ट पेअर ऑफ अपेंडेजेस इज युनॅरिमस आणि इज कॉल्ड अँटिन्यूस. तर याला किती असते? 3 पेअर्स ऑफ अपेंडेजेस असते. ते फर्स्ट पेअर जे असते त्याला अँटिन्यूल्स म्हटले जाते. दे आर बॅलेन्सिंग ऑर्गन्स. ते लार्वाला बॅलेन्स करत असते म्हणून त्याला बॅलेन्सिंग ऑर्गन्स म्हटले जाते. सेकंड अँड थर्ड पेअर्स ऑफ अपेंडेजेस आर बायरॅमस अँड आर कॉल्ड अँटिना अँड मॅन्डिबल रिस्पेक्टिव्हली. जर सेकंड पेअर आहे, सेकंड अँड थर्ड पेअर जे असते त्याला बायरॅमस म्हटले जाते आणि कॉल्ड ॲज अँटिना अँड मॅन्डिबल रिस्पेक्टिव्हली. द अँटिना आर प्रायमरली यूज फॉर लोकोमोशन. तर जे अँटिना प्रेझेंट राहतात ते कशासाठी यूज केले जातात? लोकोमोशनसाठी. त्यानंतर द मॅन्डिबल हॅज नो टीथ. जे मॅन्डिबल असते त्याला टीथ नाही राहत. मॅन्डिबल्स अलॉंग विथ अँटिना आर यूज फॉर फूड कलेक्शन. जे अँटिना आहे, मॅन्डिबलसोबत अँटिना कशाचं काम करते? फूड कलेक्शन. म्हणजे जे कुठलं फूड रिक्वायर असते ते कलेक्ट करायचं काम ते करत असतात. तर पोस्टेरियर एंड हॅज कॉडल फॉर्क. जे पोस्टेरियर एंड आहे त्याला कॉडल फॉर्क असतो. द न्यूपुलस लार्वा ग्रोज अँड अंडरगो सेव्हरल मोल्ड्स अँड फायनली डेव्हलप्स इन टू नेक्स्ट लार्वा कॉल्ड मेटॅनोपल्स लार्वा. जे नॉपुलस लार्वा आहे तो अंडरगो सेव्हरल मोल्ड्स म्हणजे सेव्हरल चेंजेस फॉर्म करतात. जसं बटरफ्लाय फॉर्म व्हायच्या आधी प्युपा, ककून असं ज्या पद्धतीने स्टेजेस असतात त्यानंतर त्याला सेव्हरल मोल्ड्स म्हटले जाते आणि फायनली डेव्हलप्स इन टू नेक्स्ट लार्वा कॉल्ड मेटॅनोपलस लार्वा. नेक्स्ट लार्वा आहे झोईया लार्वा.
तर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ झोइया डेव्हलप्स फ्रॉम मेटॅनोपोलस लार्वा. तर जो लार्वा आपण आता डिस्कस केला त्या लार्वाचं नंतर डेव्हलपमेंट होते मेटॅनोपोलसमध्ये आणि मेटॅनोपोलसचं कन्वर्शन होते झोइया लार्वामध्ये. तर इट इज फ्री स्विमिंग लार्वा, इट इज मायन्यूट अँड मायक्रोस्कोपिक. हा पण फ्री स्विमिंग लार्वा आहे आणि मायन्यूट आणि मायक्रोस्कोपिक असते. The body is divisible into an anterior broad cephalothorax and posterior curved abdomen. तर याची बॉडी डिवायडेड होते. अँटेरियर जो रिजन आहे तो सेफॅलोथोरॅक्स होते आणि लास्ट जो रिजन पोस्टेरियर कर्ड तर ॲबडोमिन. तर डायग्राममध्ये दाखवलं आहे. हेड रिजनला आहे आय, रोस्ट्रम, अँटिन्यूल, अँटिना, मॅन्डिबल, मॅक्झिलिपेड, देन डॉर्सल स्पाइन, हार्ट, thoracic appendages, caudal fork, abdomen. The cephalothorax is covered by helmet-like carapace. जे cephalothorax anterior region आहे ते काय कशाने कवर्ड राहते? helmet-like carapace. त्यानंतर anteriorly carapace possess a median spine called rostrum. ते डायग्राममध्ये दाखवलं आहे डॉर्सल स्पाइन आणि रोस्ट्रम दाखवलं आहे. द अँटेरियरली कार्पेस पजेस अ मीडियन स्पाइन कॉल्ड रोस्ट्रम. जे अँटेरियरला कार्पेस असते जे सेफॅलोथोरॅक्सला कवर राहते ते काय पजेस करते? मीडियन स्पाइन, त्याला रोस्ट्रम म्हटलं जाते. इन केस ऑफ झोइया ऑफ क्रॅब कार्पेस बियर्स 4 स्पाइन्स नेमली रोस्ट्रम, डॉर्सल स्पाइन अँड 2 लॅटरल स्पाइन्स. तर जे इन केस ऑफ झोइया ऑफ क्रॅब कार्पेस बियर्स 4 स्पाइन्स, याच्यामध्ये 4 स्पाइन्स असते नेमली रोस्ट्रम, डॉर्सल स्पाइन अँड 2 लॅटरल स्पाइन. इट हॅज 2 स्टॉक कॉल्ड कंपाऊंड आईस अँड 1 सिम्पल आहे. तर याच्यामध्ये 2 स्टॉक कंपाऊंड आईस असते आणि 1 सिम्पल. थोरॅक्स इज अनसेगमेंटेड, म्हणजे थोरॅक्स रिजनला सेगमेंट प्रेझेंट राहत नाही. थोरॅक्स बियर्स 3 पेअर्स ऑफ मॅक्झिलिपेड्स विच आर स्लाइटली डेव्हलप. थोरॅक्स रिजनला काय असते? 3 पेअर्स ऑफ मॅक्झिलिपेड्स असते. डायग्राममध्ये दाखवलं आहे मॅक्झिलिपेड फर्स्ट, मॅक्झिलिपेड सेकंड, which are slightly developed. Remaining parts of walking legs on thorax are rudimentary. जे walking legs आहे ते rudimentary असतात. Abdomen has 6 segment. जे abdomen region आहे तिथे 6 segment असतात. Abdomen is without appendages but last segment ends in a forked tail. Abdomen हे without appendages असतात बट लास्ट रिजन हे कशासाठी असते? त्याच्यावर कॉडल फॉर्क टेल्सॉन्स असते. ॲबडोमिन हेल्प्स लार्वा इन स्विमिंग. तर ॲबडोमिन कशासाठी हेल्प करत असते? स्विमिंगसाठी. त्यानंतर थर्ड आहे मेगॅलोपर लार्वा. तर जनरल कॅरेक्टर्स ऑफ मेगॅलोपर लार्वा इट इज अ लार्वा ऑफ क्रॅब अँड लुक्स लाईक ॲडल्ट टू सम इव्हेंट. तर हा क्रॅबचा लार्वा आहे आणि इट लुक्स लाईक ॲडल्ट टू सम एक्सटेंट. इट डेव्हलप्स फ्रॉम झोइया. ह्या झोइयापासून डेव्हलप होत असते. इट इज अ पेलॅजिक लार्वा. याला कुठला लार्वा म्हटलं जाते? पेलॅजिक. द बॉडी इज डिव्हिजिबल इन टू सेफॅलोथोरॅक्स अँड ॲबडोमिन. हा थोडाफार ॲडल्टसारखा दिसतो आणि डिव्हिजिबल होतो सेफॅलोथोरॅक्स आणि ॲबडोमिनमध्ये, जसं झोइया होत असतो तसं. द सेफॅलोथोरॅक्स इज कवर बाय ब्रॉड कार्पेस. जो सेफॅलोथोरॅक्स आहे कशाने कवर राहते? कार्पेसने, जसं झोइयामध्ये होतं. इट बियर्स ऑल 13 पेअर्स ऑफ वेल डेव्हलप अपेंडेजेस लाईक ॲडल्ट क्रॅब. जे ॲडल्ट क्रॅबमध्ये 13 पेअर्स डेव्हलप राहतात तसंच इट बियर्स ऑल 13 पेअर्स ऑफ वेल डेव्हलप अपेंडेजेस लाईक ॲडल्ट क्रॅब. त्यानंतर द आईस आर स्टॉक अँड कंपाऊंड. तर यामधल्या आईस कसे असते? स्टॉक आणि कंपाऊंड. द ॲबडोमिन बियर्स 6 पेअर्स ऑफ प्लिओपॉड्स. जे ॲबडोमिन आहे ते 6 पेअर्स प्लिओपॉड्स पजेस करतात. द क्रॅब्स नॅपोलस स्टेज इज पास विथिन एग्ज विच हॅसेस ॲज अ झोइया लार्वा. क्रॅब्समध्ये काय होते? नॅपुलस स्टेज इज पास अँड विथिन एग्समध्येच नॅपुलस स्टेज पास होते आणि विच हॅचेस ॲज अ झोइया लार्वा. द झोइया लार्वा मोल्ड्स इन टू मेगॅलोपा लार्वा. झोइया लार्वा कन्वर्ट होते मेगॅलोपा लार्वामध्ये. फायनली द मेगॅलोपा मोल्ड्स अँड फॉर्म्स द क्रॅब. जो मेगॅलोपा आहे तो आणखी चेंजेस होऊन कशात काय फॉर्म करते? क्रॅब. पेलॅजिक मीन्स काय होत असते? लिव्ह इन अन ओपन सी अवे फ्रॉम द शोर ॲज इन सी. लिव्ह इन अन ओपन सी. ओपन सीमध्ये राहते, अवे फ्रॉम द शोर ॲज इन अ सी. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस सोशल बिहेवियर इन हनीबीज. तर मेगॅलोपा लार्वा काय असे त्याला सेफॅलोथोरॅक्स रिजनला अँटिन्यूल प्रेझेंट आहे, मीडियन स्पेस, अँटिना, देन आय, सेफॅलोथोरॅक्स आणि इकडे लास्ट रिजनला युरोपोड, टेल्सॉन, प्लिओपोड्स. इथे लेअर दाखवलेले आहे अपेंडेजेसमध्ये.
thoracic legs.